न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आता सध्याला जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे सर्व धरणांचे टक्केवारी वाढलेली आहे। यामध्ये वीर, पाडघर, देवघर या धरणांमध्ये टक्केवारी वाढून आलेली आहे। तरी वीर धरणामधून 63,000 क्युसेक्सने नीरा नदीला पाणी सोडण्यात आले आहे। तरी आपण आहोत बारामती तालुक्यातील होळ या ठिकाणी। आपण पाहू शकता की या ठिकाणी कशा प्रकारे पाणी सोडण्यात आलेले आहे। वीर धरणातून नीरा नदीला पाणी सोडल्यामुळे आपण आहोत होळ या ठिकाणी। पाहू शकता की या ठिकाणी दोन गावांचा संपर्क तुटला आहे। पुलावरती पाणी आलेले आहे। तर आपण पाहू शकता की या ठिकाणी पाहण्यासाठी काही ग्रामस्थ आहेत, नागरिक या ठिकाणी आलेले आहेत। तर आपण जाणून घेणार आहोत ग्रामस्थांकडून व नागरिकांकडून माहिती। नमस्ते, एम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। आज या ठिकाणी होळ नीरा नदीला या ठिकाणी पाणी आहे। तरी आपण काय सांगाल, आपली काय असा पूर परिस्थिती निर्माण झाल्यावर पूल छोटा असल्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटतो। तरी प्रशासनाने एक मोठा पूल देऊन होणारे जी हाल होते लोकांचे त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा। पूल खूप जुना झालाय, वारंवार जरी पाणी आलं तरी हीच परिस्थिती निर्माण होते। 8-8 दिवस म्हणलं तरी लोकांचा येण्या जाण्याचा मार्ग पूर्ण थांबतो, किंवा ज्या ठिकाणी 100 मीटर जाण्यासाठी लागतंय तिथंच जायला 4-5 किलोमीटरचं अंतर पार करावं लागतं। तरी या ठिकाणी आपण सांगत आहात की पूल नवीन बांधून मिळावे प्रशासनाकडून। तर आपण याबद्दल काय सांगाल की या ठिकाणी पलीकडल्या होळामध्ये शाळा आहेत, विद्यार्थ्यांना जाण्यासाठी कशा प्रकारे अडचणी होत आहेत, परत आपल्या ग्रामस्थांना कामकाज करण्यासाठी कामकाजाला जाण्यासाठी कशा प्रकारे अडचणी होती, याबद्दल काय सांगाल? तसं म्हणलं तर ही जे तुम्ही आता मुद्दे मांडले हे सर्व मुद्दे आता ठप्प आहेत। कारण की लहान मुलांच्या जे शिकण्याचं वय आहे 4वी-5वी म्हणा, म्हणजे प्रायमरी गट, ते पूर्णपणे बंद झाले। शाळा बंदच, म्हणजे जाण्याचा सोयच नसल्यामुळं शाळा पूर्णपणे, आणि जो कामगार वगैरे आहे त्यांचं पण काम बंद झालेत। त्याच्यामुळं लवकर तोडगा निघावा अपेक्षा। तरी आपण यांच्याकडून माहिती घेतली असता या ग्रामस्थांकडून माहिती येत आहे की हा पूल खूप जुना झालेला आहे व नीरा नदीला पाणी सोडल्याने या पुलावरून पुलाला पूर येत आहे। तरी हा पूल लवकरात जास्त उंचीने बांधून आम्हाला मिळावा। न्यूज मराठी प्रतिनिधी फिरोज बालदार, होळ।